हॅलो. ऐकू येतंय ना सगळ्यांना? हो, येतोय. चतुर्थ सत्राचे तुम्ही विद्यार्थी आहात ना? चतुर्थ सत्राला. हो हो. तर योग वसिष्ठ तुम्ही सेमिस्टर 3 ला पण आपण बघितलंय. आणि आता काही सर्ग आपण या सत्रामध्ये बघणार आहोत. योग वसिष्ठ हे महर्षी वसिष्ठांनी लिहिलेलं आहे. आणि ते श्रीरामांना त्यांनी जो उपदेश केलेला आहे योगाचा, तो या योग वसिष्ठ ग्रंथामध्ये आहे. याच्यात एकूण 32,000 श्लोक आहेत. त्याच्यानंतर 6 प्रकरण आहेत आणि 32,000 श्लोक आहेत एकूण. आणि प्रत्येक प्रकरणामध्ये अनेक सर्ग आहेत. 6 प्रकरणं कोणती कोणती आहेत? तर वैराग्य प्रकरण 33 सर्ग आहेत यामध्ये. मुमुक्षु व्यवहार प्रकरण 20 सर्ग आहेत. उत्पत्ती प्रकरण 22 सर्ग आहेत. 122 सर्ग आहेत. स्थिती प्रकरणामध्ये 60 सर्ग आहेत. उपशम प्रकरणामध्ये सर्ग 93 आहेत. निर्वाण प्रकरणामध्ये सर्ग 344 आहे. तर यापैकी उपशम प्रकरणामधले 2 सर्ग तुम्ही तिसऱ्या सत्रामध्ये आपण अभ्यासले आहेत. सर्ग 78 आणि सर्ग 90 तिसऱ्या सत्रामध्ये होते. त्यानंतर सर्ग 25 निर्वाण प्रकरणातला, तो पण तिसऱ्या सर्गामध्ये होता. आता आपल्याला चतुर्थ सत्रामध्ये कुठले सर्ग बघायचे? तर उपशम प्रकरणातले सर्ग 91, 92 आणि 93. उपशम प्रकरणातले सर्ग 91, 92 आणि 93 हे 3 सर्ग आपल्याला या सत्रामध्ये अभ्यासायचे आहेत. आणि निर्वाण प्रकरणातला 126वा सर्ग पाहायचा आहे. ठीक आहे. म्हणजे मागच्या सत्रापेक्षा या सत्रामध्ये योग वसिष्ठाचा सिलेबस थोडासा जास्त आहे. तर आपण निर्वाण प्रकरणातला एकच सर्ग आहे, म्हणून निर्वाण प्रकरणातला 126वा जो सर्ग आहे तो आपण आधी अभ्यासूया. आता निर्वाण प्रकरणाच्या 126व्या सर्गामध्ये महर्षी वसिष्ठांनी काय सांगितलेलं आहे? तर त्याच्यात त्यांनी श्रीरामांना उपदेश केलेला आहे की आत्मदर्शनाच्या 7 भूमिका. म्हणजे योगी जेव्हा योगाभ्यास करत असतो, योग साधना करत असतो, आणि जस जसा तो योग साधनेमध्ये प्रगत अवस्थेत पोहोचतो किंवा प्रगती करत असतो, आणि त्यावेळी तो आत्मदर्शनाच्या 7 भूमिकांमधून जातो. आणि त्या 7 भूमिका किंवा 7 पायऱ्या सुद्धा आपण म्हणू शकतो. तर त्या 7 भूमिका किंवा 7 पायऱ्या एक 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 करत तो जेव्हा पुढे जातो, त्याच्यानंतर त्याला आत्मदर्शन होतो, आत्मसाक्षात्कार होतो. म्हणजेच त्याला समाधी अवस्थेपर्यंत, निर्बीज समाधी अवस्थेपर्यंत तो जातो. तर या आत्मदर्शनाच्या ज्या 7 भूमिका आहेत त्याला सप्तयोग भूमिका असं वसिष्ठांनी म्हटलेलं आहे. तर या सप्तयोग भूमिका कोणकोणत्या आहेत ते आपल्याला यामध्ये बघायचंय. तर आत्म्याचं जे सामान्य दर्शन आहे, आत्म्याचं सामान्य दर्शन म्हणजे काय? मी म्हणजे माझा आत्मा आहे, माझं शरीर नाही. या शरीराच्या आतमध्ये आत्मा आहे आणि म्हणून मी जिवंत आहे. हे जे आत्म्याचं जे सामान्य ज्ञान आहे किंवा सामान्य जे दर्शन आहे ते सगळ्यांनाच असतं. परंतु आत्म्याच्या सत, चित आणि आनंद या 3 धर्मांपैकी सत्तेचा अनुभव सर्व प्राण्यांना असतो. मात्र आपल्या ठिकाणी चित्त म्हणजे चेतनत्व असल्याची जाणीव मनुष्यांना स्फुरत्वाने असते. म्हणजे सत, चित, आनंद या 3 धर्मांपैकी सत्तेचा अनुभव हा सगळ्या प्राण्यांना असतो. म्हणजे सगळ्या प्राण्यांना माहिती आपण जिवंत आहोत ते. पण आपल्या ठिकाणी चित्त म्हणजे चैतन्य असल्याची किंवा चेतनत्व असल्याची जी जाणीव आहे ती मात्र मनुष्याला अधिक असते, किंवा मनुष्याला तेवढी बुद्धी असते. त्यामुळं त्यांना त्या चैतन्याची जाणीव ही स्फुरत्वानं असते आणि इतर प्राण्यांना ती अस्फुरत्वानं असते. इतर प्राण्यांना ती अस्फुरत्वानं असते चैतन्याची जाणीव. प्राण्यांना कळतं की आपण जिवंत आहोत, पण त्यांना त्यांची बुद्धी कमी असल्यामुळं
त्यांना त्याची स्फुरत्वानं जाणीव नसते, अस्फुरत्वानं जाणीव असते. परंतु बुद्धी फक्त मनुष्याला दिलेली आहे परमेश्वरानं, त्यामुळं त्यांच्या बुद्धीमुळं मनुष्याला चैतन्याची जाणीव ही स्फुरत्वानं असते. आणि मनुष्य योनी जी आहे ती कर्मयोनी आहे. 84 लक्ष योनींमध्ये फिरून मग मनुष्य जन्म प्राप्त होतो असं म्हणतात. तर मनुष्य योनी ही कर्मयोनी असल्यामुळे त्यामध्ये आपण कर्म करायचं आहे, चांगली कर्म करून आपण मोक्षाप्रत जायचंय असं मनुष्य देह प्राप्त होण्याचं किंवा मनुष्य योनीचं जे ध्येय आहे ते काय आहे की इतर प्राण्यांचे जेव्हा जन्म येतात, इतर प्राण्यांच्या योनीमधून जेव्हा जीव जात असतो त्यावेळी इतर प्राण्यांना बुद्धी दिलेली नाहीये देवानं. त्यामुळं त्याला कळत नाही की काय कर्म, काय चांगलं कर्म, काय वाईट कर्म, काय धर्म, काय अधर्म, काय हे त्या पशुयोनीतल्या जीवाला काहीही कळत नसतं. परंतु मनुष्याला मात्र देवानं बुद्धी दिलेली आहे आणि ती कशासाठी दिलेली आहे की चांगली कर्म करत राहावं मनुष्यानं आणि चांगली कर्म करत करत त्यानं मोक्ष प्राप्ती करावी, यासाठी मनुष्य योनी आहे. म्हणून मनुष्य योनी ही कर्मयोनी आहे. मनुष्य योनीमध्ये आल्यानंतर मनुष्याला कळतं चांगलं कर्म कोणतं, वाईट कर्म कोणतं, धर्म काय आहे, अधर्म काय आहे, हे मनुष्याला कळतं. आणि अशा वेळी त्यानं चांगलं कर्म करत राहणं हे अपेक्षित आहे. म्हणून मनुष्य योनी जी आहे ती कर्मयोनी आहे. आणि त्यामुळं तो मनुष्य किंवा तो जीव पुरुषार्थ किंवा योग साधना करून आत्मदर्शनाच्या एक एक पायऱ्या किंवा एक एक भूमिका पार करतो. आणि हाच त्याचा अनेक जन्मांच्या अपवर्गाचा प्रवास असतो. अपवर्ग म्हणजे काय? अपवर्ग म्हणजे मोक्ष. तर अपवर्ग मिळवणं म्हणजे मोक्ष मिळवणं. तर दर्शनाच्या एक एक भूमिका पार करत करत मोक्षाकडं जाणं हाच त्याचा अनेक जन्मांचा अपवर्गाचा किंवा मोक्षाचा प्रवास असतो. आणि या ज्या भूमिका आहेत तर या भूमिकांनाच सप्तयोग भूमिका असं म्हटलेलं आहे. तर या सप्तयोग भूमिका कोणत्या कोणत्या आहेत? मी एक फोटो शेअर करते. ठीक आहे, दिसतंय का? मी झूम करून बघू आता. हा दिसते तर मॅडम. हा, तर या सप्तयोग भूमिका कोणत्या कोणत्या आहेत? शुभेच्छा, विचारणा, तनु मानसा, सत्वापत्ती, असंसक्ती, पदार्थ भाविनी आणि तुर्यगा, या त्या 7 भूमिका आहेत. याला सप्तयोग भूमिका आहे असं म्हटलं जातं. म्हणजे योगी किंवा साधक योग साधना करता करता या 7 भूमिकांमधून जात असतो आणि मग शेवटी मोक्ष प्राप्ती करून घेतो किंवा अपवर्गाचा प्रवास ह्या 7 भूमिकांमधून तो करत असतो. आता पहिली जी भूमिका आहे ती म्हणजे शुभेच्छा. आता शुभेच्छा ही अपवर्गाच्या किंवा मोक्षाच्या प्रवासाची सगळ्यात पहिली सुरुवातीची प्रारंभीची मुख्य अवस्था आहे किंवा मुख्य पायरी आहे किंवा ही खूण आहे की अपवर्गाकडे प्रवास सुरू झाला याची ही एक खूण आहे. शुभेच्छा म्हणजे काय? तर शुभेच्छा म्हणजे चित्तामध्ये शुभ इच्छांचा, चांगल्या इच्छांचा प्रादुर्भाव होणं, चांगल्या इच्छा निर्माण होणं. आता चांगल्या इच्छा म्हणजे काय? तर आपली जी इंद्रिय आहेत, 5 जी ज्ञानेंद्रिय आहेत, कर्मेंद्रिय आहेत, तर ही जी सगळी इंद्रिय आहेत ती स्वभावतःच कशी आहेत? तर बहिर्मुख आहेत. ते सतत बाह्य विषयांकडे आकर्षित होत असतात. त्यांची ओढ जी आहे ती सतत बाह्य विषयांकडे असते. म्हणून ही इंद्रिय जी आहेत ती स्वभावतःच बहिर्मुख आहेत. परंतु आजपर्यंतच्या अनेक जन्मांमध्ये त्यांचा ओढा हा जो बाह्य विषयांकडेच असतो, तो शुभेच्छांचा प्रादुर्भाव होताच त्या बहिर्मुखतेला धक्का बसतो. म्हणजे आजपर्यंत अनेक जन्मांमध्ये सगळी जी इंद्रिय आहेत त्यांचा ओढा हा बाह्य विषयांकडे असतो. ती सतत बाह्य विषयांकडे आकर्षित होत असतात. पण जेव्हा शुभेच्छांचा प्रादुर्भाव होतो त्यावेळी या इंद्रियांच्या बहिर्मुखतेला धक्का बसतो. आणि मग काय होतं की जेव्हा चांगल्या इच्छांचा प्रादुर्भाव चित्तामध्ये होतो, मनामध्ये होतो, त्यावेळी
इंद्रिय सुखातले दोष दिसायला लागतात. म्हणजे ते सुख पराधीन आहे, अपूर्ण आहे, अनित्य आहे, दुःख मिश्रित आहे, याची साधकाला जाणीव होते. म्हणजे नेमकं काय होतं की एक उदाहरण द्यायचं झालं तर तुम्हाला एखादी वस्तू पाहिजे, त्यामुळं तुमची इंद्रिय सतत त्या वस्तूकडे धाव घेत आहेत. समजा उदाहरणार्थ तुम्हाला गुलाबजाम खूप आवडतात, तर ते गुलाबजाम खाण्याची सतत इच्छा मनामध्ये होत असते. परंतु गुलाबजाम असेच इच्छा झाली की हातात लगेच येतात का? नाही. ते आपल्याला त्या बाजारात जाऊन आणावे लागतात किंवा तयार करावे लागतात. त्याच्यासाठी कष्ट करावे लागतात, पैसे कमवावे लागतात आणि मग तेव्हा ते गुलाबजाम तुम्हाला मिळणार. म्हणजेच ते सुख काय आहे? पराधीन आहे. दुसरी गोष्ट म्हणजे एकदा खाल्ल्यानंतर पुन्हा कधी खाणार किंवा आणखी खावं अशी सतत इच्छा होत राहते. म्हणून ते सुख कसं आहे तर अपूर्ण आहे. आणि ते नित्य आहे का? नाही. गुलाबजाम खाल्ल्यानंतर छान वाटलं, बरं वाटलं, सुख वाटलं. परंतु खाऊन झाल्यानंतर ते सुख संपलं. गुलाबजाम संपले, सुख संपलं. म्हणजे ते सुख नित्य आहे का? नाही. तर ते अनित्य आहे. आणि त्यात जर गुलाबजाम खाल्ल्यानंतर जर तुम्हाला डायबिटीस असेल, तर मग त्यामुळे काय होणार? शुगर वाढणार, त्यातून अनेक आजार निर्माण होणार आणि त्याचा पुन्हा त्रासच होणार किंवा दुःखच होणार. किंवा गुलाबजामनी वजन वाढणार, त्याच्यातून काही दुःख किंवा त्रास निर्माण होणार. अशा प्रकारे इंद्रिय सुखातले जे दोष आहेत ते साधकाला दिसायला लागतात. हे सुख पराधीन आहे, अपूर्ण आहे, अनित्य आहे. शिवाय त्याच्यातून शेवटी दुःखच पदरात पडते. या सगळ्या गोष्टींची जाणीव साधकाला व्हायला लागते शुभेच्छा या अवस्थेमध्ये. अजून काय होतं तर विषय सुख जे आहे ते खरं सुख नाहीये. म्हणजे वस्तूंमुळे मिळणारं जे सुख आहे किंवा बाह्य विषयातून मिळणारं जे सुख आहे ते काही खरं सुख नाहीये, तर तो केवळ सुखाचा आभास आहे. असे विचार साधकाच्या चित्तामध्ये उत्पन्न व्हायला लागतात. आणि तेव्हाच या शुभेच्छा या पहिल्या योग भूमिकेवर चित्त येऊन पोचलेलं आहे असं समजावं. म्हणजे ज्यावेळी विषय सुखाचं आकर्षण कमी व्हायला लागतं, विषय सुख हे खरं सुख नाहीये, नित्य नाहीये, तो केवळ एक सुखाचा आभास आहे, असे विचार जेव्हा मनामध्ये निर्माण व्हायला लागतात, तेव्हा शुभेच्छा या पहिल्या पायरीवर योगी येऊन पोचलेला आहे किंवा योगाचं चित्त हे शुभेच्छा या पहिल्या अवस्थेमध्ये येऊन पोचलेलं आहे असं समजावं, असं महर्षी वसिष्ठ श्रीरामांना सांगतायत. समजतंय का? समजलं नाही तर विचारा. होय होय समजतंय. हो. आता ही झाली शुभेच्छा भूमिका. तर दुसरी जी भूमिका आहे ती म्हणजे विचारणा. म्हणजे योगाच्या चित्तामध्ये चांगले विचार निर्माण व्हायला लागतात. त्याची जी इंद्रिय आहेत त्याच्या बहिर्मुखतेला धक्का बसतो. त्याला इंद्रिय सुखात मध्ये दोष दिसायला लागतात. हे शुभेच्छामध्ये. नंतर पुढे काय व्हायला लागतं? जेव्हा त्याला इंद्रिय सुखातले दोष दिसायला लागतात, त्याच्यानंतर बाह्य विषयाकडे त्याचं मन आकर्षण जे होतं ते थोडस कमी होतं. त्यामुळं काय होतं? मग तो योग साधक किंवा तो मनुष्य प्रत्यक्ष साधना मार्गाला लागतो. म्हणजेच मनुष्य जेव्हा प्रत्यक्ष साधना मार्गाला लागतो, म्हणजेच तो विचारणा या दुसऱ्या पायरीवर आला असं समजायला पाहिजे. या पायरीवर तो काय करतो तर तो साधनानुष्ठान करतो. साधनानुष्ठान करतो म्हणजे काय की तो योगाकडे त्याची ओढ लागते. म्हणजे तो योग साधना करायला लागतो. त्यानंतर धार्मिक धर्मग्रंथांचे पारायण करायला लागतो. धार्मिक ग्रंथांचं किंवा योग ग्रंथांचं चिंतन मनन वाचन करायला लागतो. अशा प्रकारे तो साधना करायला लागतो. त्यामुळं काय होतं तर त्याच्या चित्तातले जे रज आणि तमगुण आहेत किंवा रजो तमो मन जे आहेत ते कमी व्हायला लागतात. आणि रजगुण आणि तमोगुण जसा कमी व्हायला लागतो तसा सत्वगुण हा थोडासा वाढायला लागतो. म्हणजेच रजो तमोगुण कमी कमी व्हायला लागतात आणि त्या तुलनेप्रमाणेच म्हणजे त्याच तुलनेत सत्वगुणाची वृद्धी व्हायला लागते. आणि अशा वेळी विचारणा या दुसऱ्या पायरीवर साधक आलाय असं समजावं.
या भूमिकेमध्ये साधक अध्यात्म ग्रंथांचं श्रवण मनन चिंतन करत असतो आणि त्याचं चित्त जसं जसं सत्वगुण संपन्न होत जातं तसं तसं त्याची श्रवण मनन ध्यान धारणा याविषयीची गोडी वाढू लागते. म्हणजे ते सगळं त्याला करावंसं वाटू लागतं त्याला त्याची थोडीशी ओढ वाटायला लागते. तर असं या विचारणा या दुसऱ्या भूमिकेमध्ये होतं. मग विचारणेमध्ये जसं तो साधना करायला लागतो, योग साधना करायला लागतो, अध्यात्म ग्रंथांचं श्रवण मनन वाचन करायला लागतो, त्याला त्याची आवड निर्माण होते. त्यानंतर तो तिसऱ्या पायरीमध्ये प्रवेश करतो, तनुमानसा या. तनुमानसा ही तिसरी भूमिका आहे. आता तनुमानसा या भूमिकेमध्ये काय होतं तर शास्त्रांच्या श्रवण मननात आणि ध्यानधारणेमध्ये त्याला आता नुसती गोडी नाही वाटत आहे, तर त्याला आता त्याची आतून ओढ वाटायला लागते. म्हणजे सर्वसामान्य माणूस जे काही सर्वसामान्य व्यवहार करत असतो, म्हणजे जरी योगी साधना करायला लागला तरी त्याला त्याचं रोजचं जे व्यवहार आहेत आपले रोजचे दैनिक व्यवहार जे आहेत मग ते शारीरिक असतील व्यावहारिक असतील तो चरितार्थासाठी काहीतरी काम करत असेल तर या सगळ्यांमधून सुद्धा त्याला त्याच्यासाठी वेळ काढावा असं वाटायला लागतं की कधी एकदा आपली सगळी कामं उरकतोय आणि कधी एकदा मी अध्यात्म ग्रंथाचं वाचन करतोय असं त्याला त्याची ओढ वाटायला लागते. म्हणजे शास्त्रांच्या श्रवण मननामध्ये आणि धारणेमध्ये त्याला नुसती गोडी वाटत नाही तर त्याला आतून ओढ वाटायला लागते. काही विचारायचंय का? नाही नाही मॅडम नाही. हा. तर जेव्हा त्याला साधनेची ओढ वाटायला लागती तेव्हा तो विचारणा या भूमिकेतून तनुमानसा या भूमिकेमधून आलाय असं समजावं. मग मोक्ष मार्गाचं किंवा अध्यात्माचं श्रवण कीर्तन करत असताना त्याच्या ठिकाणी मग अष्टभाव प्रकट व्हायला लागतात. अष्टभाव म्हणजे काय तर साधना करत असताना किंवा अध्यात्माचं श्रवण कीर्तन करत असताना त्याचं अंतःकरण सद्गदित होतं किंवा त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागतात अंगावर रोमांच उभे राहतात. याला अष्टभाव असं म्हणतात. म्हणजे त्याला अंतःकरण भरून येतं त्याचं डोळ्यातनं पाणी यायला लागतं अंगावर रोमांच उभे राहायला लागतात आणि तो त्याच्यामध्ये अगदी पूर्णपणे तल्लीन होऊन जातो. याचा अर्थ अपवर्गता किंवा भोगार्थतेच्या खाली दडपलेली जी होती म्हणजे इतके दिवस काय झालं होतं अपवर्गता किंवा मोक्षाची जी इच्छा होती ती भोगार्थतेच्या खाली दडपलेली होती. म्हणजे सतत इंद्रिय बहिर्मुख सतत बाह्य विषयांकडे धावणारे आणि सतत भोगाची इच्छा आणि त्या भोगाच्या इच्छेमुळं आणि सततच्या भोगाच्या ओढीमुळं काय होतं अपवर्गता ही त्याच्या खाली दडपलेली गेलेली होती. परंतु तनुमानसा या भूमिकेमध्ये काय होतं ती प्रकट व्हायला लागते. म्हणजे प्रसुप्तावस्थेत असलेली अपवर्गाची इच्छा म्हणजेच मोक्षाची इच्छा जी होती ती आता प्रकट व्हायला लागते. तिचं बीज अंकुरित व्हायला लागतं. तर ही जी अवस्था आहे ती तनुमानसा अवस्था आहे. तनुमानसा अवस्थेमध्ये सतत त्याला ओढ लागते साधनेची आणि त्या साधनेमध्ये तो इतका तल्लीन होतो की त्याच्यामध्ये अष्टभाव प्रकट होतात. उदाहरणार्थ अंतःकरण सद्गदित होणं मन भरून येणं डोळ्यातनं आनंदाश्रू वाहू लागणं अंगावर रोमांच उभे राहणं इत्यादी. याचा अर्थ काय तर भोगार्थतेच्या खाली दडपली गेलेली प्रसुप्तावस्थेत जी अपवर्गता होती किंवा मोक्षाची जी इच्छा होती ती आता प्रकट व्हायला लागती. त्या अपवर्गतेचं किंवा मोक्षाचं इच्छेचं जे बीज आहे ते हळूहळू अंकुरित व्हायला लागतं तनुमानसा या अवस्थेमध्ये. नंतर चौथी अवस्था कोणती आहे तर सत्वापत्ती. सत्वापत्ती म्हणजे काय तर सत्वगुण चित्तामध्ये 3 गुण आहेत रज तम आणि सत्व. तर त्यातले सत्वापत्तीमध्ये काय व्हायला लागतं की सत्वगुण हा खूप वाढायला लागतो. म्हणजे चित्तातील असंख्य अडथळे किंवा विषय वासना ज्या आहेत किंवा सतत जी इंद्रियांना बाह्य विषयाची लागलेली जी ओढ आहे किंवा आकर्षण जे आहे ते सगळं नष्ट होतं. आणि एक क्षण असा येतो की त्यावेळी
जीवात्म्याच्या ठिकाणी अविद्येमुळे येणारा जो देहादिकांचा जो अध्यास आहे, अध्यास म्हणजे काय? भास. अध्यास म्हणजे भास. अविद्येमुळं देहादिकांचा जो भास आहे किंवा अध्यास आहे तो पूर्णपणे निवृत्त होतो. म्हणजे काय? तर तनुमानसा या अवस्थेमध्ये साधक हा योग साधनेमध्ये किंवा अध्यात्म साधनेमध्ये इतका तल्लीन होऊन जातो, त्यात तो इतका प्रगत होतो की त्याच्यामुळं काय होतं, त्याचं चित्त हे बाह्य विषयापासून दूर होतं आणि जे बहिर्मुख जी इंद्रिय होती ती सगळी इंद्रिय अंतर्मुख होतात. बहिर्मुख इंद्रिय अंतर्मुख होतात. त्याच्या चित्तातल्या ज्या वासना आहेत, विषय वासना ज्या आहेत त्या कमी कमी होत जाऊन नष्ट होतात आणि त्या नष्ट झाल्यानंतर एक क्षण असा येतो की त्यावेळी जीवात्म्याच्या ठिकाणी अविद्येमुळे असणारा देहाधिकांचा अध्यास हा पूर्णपणे निवृत्त होतो. म्हणजे आधी काय होतं, तो स्वतःच्या शरीरालाच मी समजत असतो, मी म्हणजे हे शरीर असं तो समजत असतो. तर तो जो अध्यास आहे, जो भास आहे तो पूर्णपणे निवृत्त होतो आणि त्याला आत्म्याचं ज्ञान होतं की हे शरीर म्हणजे मी नाहीये, तर मी म्हणजे माझा आत्मा आहे, हे त्याला जाणवायला लागतं किंवा याचं ज्ञान त्याला व्हायला लागतं. आणि चित्त हे संस्कार शून्य होऊन त्याला अर्थमात्र निर्भासता प्राप्त होते. म्हणजेच या भूमिकेमध्ये आत्मसाक्षात्कार जो आहे तो पूर्णावस्थेला जातो. म्हणजे आत्म्याचं विशेष दर्शन त्या साधकाला होतं. मी आत्मा आहे, मी शरीर नसून मी फक्त त्या शरीराचा साक्षी आहे आणि खरा मी म्हणजे कोण आहे, तर मी म्हणजे आत्मा आहे. हे ज्ञान त्याला त्याच्या बुद्धीमध्ये स्फुरण पावायला लागतं, हे ज्ञान त्याला व्हायला लागतं आणि त्याची आत्मभाव भावना निवृत्त होते. हे सर्व त्याला निर्विकल्प समाधीद्वारे प्राप्त होतं. म्हणजे सत्वापत्तीमध्ये रजतमगुण नष्ट होतात आणि सत्वगुण हा खूप वाढायला लागतो आणि सत्वगुण इतका वाढतो की चित्त संस्कार शून्य होऊन जातं. चित्तातल्या ज्या सगळ्या विषय वासना ज्या आहेत त्या सगळ्या नष्ट होतात. बहिर्मुख इंद्रिय जी आहेत ती अंतर्मुख होतात आणि या भूमिकेमध्ये इंद्रिय अंतर्मुख झाल्यामुळं या भूमिकेत साधकाला आत्मसाक्षात्कार प्राप्त होतो. आत्मसाक्षात्कार त्याचा पूर्णावस्थेला जातो आणि त्याला आत्म्याचं विशेष दर्शन होतं. म्हणजे त्याला कळून चुकतं की मी म्हणजे हे शरीर नाहीये, हे शरीर नुसता भास आहे. मी म्हणजे शरीर नसून मी म्हणजे आत्मा आहे आणि मी या शरीराचा फक्त साक्षी आहे. हे ज्ञान त्याच्या बुद्धीमध्ये स्फुरू लागतं. त्याची आत्मभाव भावना निवृत्त होते. म्हणजे हे मी केलं, ते मी केलं, हे माझं, ते माझं, ही जी आत्मभाव भावना आहे ती निवृत्त होते आणि तो निर्विकल्प समाधीमध्ये अवस्थेमध्ये पोचतो. लक्षात आलं? तर ही मॅडम, अशी सत्व. हो, बोला. यामध्ये जे आपण म्हणतोय की मी शरीर हा नसून आत्मा आहे ही भावना स्फुरण व्हायला लागते हा आणि बर मग हो. आपण हे म्हणतोय की आत्मभाव भावना ही त्याची नष्ट व्हायला लागते, कमी व्हायला लागते, हे कसं काय? इथं आत्मभाव तर भावना म्हणजे मीपणा, अहंकार. अहंकार हा जो आहे ना तो हा तो निवृत्त होतो. मग त्यालाच आत्मभाव भावना म्हणायचं का? मी पण नाही अहंकारला. नाही, हा आत्मभाव म्हणजे काय, तर मी आत्मा आहे आणि त्याची जी हो, भावना म्हणजेच मीपणा जो आहे, म्हणजे हे मी केलं, ते मी केलं, हे माझं, ते माझं, ही जी भावना आहे ना म्हणजे अहंकार. थोडक्यात आत्मभाव भावना म्हणजे अहंकार. अहंकार निवृत्त होतो. ठीक ठीक. त्याचा जो अहंकार आहे ना तो गळून पडतो, अहंकार गळून पडतो. आणि हे कशामुळे होतं, तर तो साधना करता करता त्याचा सत्वगुण वाढतो, रजतम गुण नष्ट होतात आणि तो निर्विकल्प निर्विकल्प समाधीमध्ये जातो आणि निर्विकल्प समाधीमध्ये गेल्यामुळं त्याला आत्म्याचं विशेष दर्शन होतं. तर अशी ही सत्वापत्ती अवस्था आहे. भावना म्हणण्यापेक्षा अहंकार निवृत्त होतो, थोडक्यात सांगायचं म्हणजे. हा, ठीक. हम्म? हा. तर अशी ही सत्वापत्ती अवस्था आहे. तर सत्वापत्ती अवस्थेनंतर तो पुढच्या भूमिकेमध्ये जातो. पुढची भूमिका जी आहे ती म्हणजे असंसक्ती.
असंसक्ती. आता असंसक्ती ह्या भूमिकेवर जेव्हा योगी पोचतो तेव्हा या भूमिकेवरील योग्याच्या ठिकाणी योग सिद्धी ज्या आहेत त्या सहजपणे प्रकट व्हायला लागतात. तुम्ही पातंजल योगसूत्रात विभूतिपाद अभ्यासला असेल. होय. हा, विभूतिपाद तुम्ही अभ्यासला असेल. विभूती म्हणजे काय? विभूती म्हणजे सिद्धी. म्हणजे साधक साधक जेव्हा योगामध्ये प्रगती करत जातो त्यावेळी त्याला काही सिद्धी प्राप्त होतात. तर अशा प्रकारे या भूमिकेवर योगाच्या ठिकाणी योग सिद्धी सहजपणे प्रकट व्हायला लागतात. परंतु तो योगी त्या सिद्धींमध्ये संसक्त होत नाही. म्हणून या भूमिकेला असंसक्ती हे नाव दिलेलं आहे. म्हणजे योगी त्या सिद्धींमध्ये अडकून पडत नाही. त्या सिद्धींचं प्रदर्शन करणं किंवा त्या सिद्धींचा जे काही परिणाम आहेत ते परिणाम लोकांना करून दाखवणं किंवा त्याच्यामध्ये तो अडकून पडत नाही किंवा त्या सिद्धींचा काही फायदा घेत नाही. सिद्धींचा जो काही फायदा घेतो तो फक्त योगाच्या पुढच्या अवस्थेत जाण्यासाठी किंवा आत्मसाक्षात्कारासाठी किंवा मोक्षासाठीच फक्त त्या योगसिद्धींचा वापर करतो. इतर कुठल्याही गोष्टींसाठी, भौतिक गोष्टींसाठी तो त्या सिद्धींचा वापर करत नाही. म्हणजे या भूमिकेमध्ये योग्याला सिद्धी प्राप्त होतात, परंतु तो योगी त्या सिद्धींमध्ये संसक्त होत नाही, अडकून पडत नाही, आकर्षित होत नाही. म्हणून या भूमिकेला असंसक्ती हे नाव दिलेलं आहे. संसक्त म्हणजे त्यात अडकून पडणं किंवा त्याला चिकटून राहणं आणि असंसक्ती म्हणजे चिकटून न राहणं. म्हणजे जरी सिद्धी प्राप्त झाल्या तरी त्या सिद्धींमध्ये तो संसक्त होत नाही, आकर्षित होत नाही किंवा त्याच्यात अडकून पडत नाही. म्हणून या भूमिकेला असंसक्ती असं नाव दिलेलं आहे. आणि या भूमिकेमध्ये अहम भावाचा पूर्ण नाश होतो. म्हणजे अहंकार पूर्ण या भूमिकेमध्ये गळून पडलेला असतो. अशा अवस्थेत असताना तो योगी विश्वातल्या ज्या शक्ती आहेत त्या शक्तींशी तादात्म्य पावलेला असतो. त्यामुळे त्याच्या चित्तात एखादा संकल्प आला, एखादी इच्छा त्याच्या मनामध्ये निर्माण झाली की लगेच त्याप्रमाणे गोष्टी घडून येतात. उदाहरणार्थ समजा 100-200 लोकांसाठी शिजवलेलं अन्न आहे, तर ते सहस्रावधी लोक जेवून गेले तरी संपत नाही. आता ही ह्याला काय म्हणायचं? तर ही भूतजय अवस्था आहे. विभूतिपादामध्ये तुम्ही भूतजय ही सिद्धी बघितली असेल. भूतजय म्हणजे काय? जी पंचमहाभूत आहेत त्या पंचमहाभूतांवर योगी विजय मिळवतो. आणि म्हणून अशा गोष्टी घडून येतात की 100-200 लोकांसाठी शिजवलेलं अन्न सुद्धा सहस्रावधी लोक जेवून गेले तरी संपत नाही. किंवा ज्ञानेश्वरांनी भिंत चालवली. कशी बरं भिंत चालवली? ते काही खोटं नाहीये. कारण ज्ञानेश्वर एवढे मोठे योगी होते की त्यांनी सगळ्या पंचमहाभूतांवर त्यांनी जय मिळवलेला होता. भूतजय ही सिद्धी त्यांना प्राप्त झालेली होती आणि त्यामुळं त्यांनी भिंत चालवली. कारण का? तर पृथ्वी महाभूतावर त्यांनी विजय मिळवलेला होता. त्याच्यानंतर रेड्याच्या तोंडून त्यांनी वेद वदवले. ही सुद्धा गोष्ट खोटी नाहीये, कारण त्यांनी सगळ्याच महाभूतांवर त्यांचा विजय होता. त्यांनी आकाश महाभूतावर सुद्धा विजय मिळवलेला होता. त्यामुळे त्यांनी रेड्याच्या तोंडून ते वेद वदवू शकले. जसं हनुमान, मारुती सुद्धा आकाशात उड्डाण करून संजीवनी बुटी आणायला ते गेले. हनुमान का गेले? कारण हनुमान हा एक खूप मोठा महान योगी होता. त्याला वायू महाभूत आणि आकाश महाभूत या दोन्ही महाभूतांवर त्याचा जय होता किंवा त्याला ती महाभूत वश होती. त्यामुळं तो एवढ्या लांब उड्डाण करून हवेतनं जाऊ शकला. तर अशा प्रकारे भूतजय आणि इतर अशाच अनेक सिद्धी या भूमिकेमध्ये साधकाला प्राप्त होतात, परंतु तो त्यामध्ये संसक्त होत नाही, आकर्षित होत नाही किंवा त्या सिद्धींना तो चिकटून राहत नाही, त्यात अडकून पडत नाही. म्हणून याला असंसक्ती हे भूमिकेला या नाव दिलेलं आहे. तर अशा प्रकारे पूर्ण अहंभावाचा किंवा अहंकाराचा या अवस्थेमध्ये नाश झालेला असतो. परंतु या 5व्या भूमिकेमध्ये योग्याला जगतभान असतं. म्हणजे त्याला जरी आत्मसाक्षात्कार झालेला असला, अहंकार गळून पडलेला असला तरी त्याला जगाचं भान असतं. त्यामुळं जगाचे जे काही व्यवहार त्याचे दैनंदिन असतात
ते त्याचे चालू असतात, त्याला जगाचं भान असतं. म्हणूनच असंसक्ती या भूमिकेला जीवनमुक्ताची जागृत अवस्था असं म्हटलं जातं. म्हणजे असंसक्ती ही अवस्था जीवनमुक्ताची जागृत अवस्था असते. लक्षात येते का? होय. आता ही 5वी असंसक्ती अवस्था झाल्यानंतर साधक पुढच्या भूमिकेमध्ये जातो. पुढची 6वी जी भूमिका आहे ती म्हणजे पदार्थ भाविनी. आता पदार्थ भाविनी ही जी अवस्था आहे, या भूमिकेमध्ये योगाच्या दृष्टीनं बाह्य जगातल्या पदार्थांचा जणू अभावच झालेला असतो. म्हणजे बाह्य जगातले जे पदार्थ आहेत त्याच्याशी त्याला काहीही देणं घेणं नसतं. त्या पदार्थांचा जणू त्याच्या दृष्टीने अभावच झालेला असतो. म्हणून या भूमिकेला पदार्थ भाविनी असं म्हटलेलं आहे. आता हा जो या भूमिकेमध्ये पदार्थ भाविनी या पदार्थ अभाविनी असं ऍक्च्युली त्याचा संधी आहे, म्हणजे विग्रह आहे. पदार्थ अभाविनी म्हणजे बाह्य पदार्थांचा त्याच्या दृष्टीनं अभाव झालेला असतो, म्हणून पदार्थाभाविनी असं त्याला नाव दिलेलं आहे या भूमिकेला. आणि असा जो योगी आहे तो बाह्य व्यापार जरी करत असला, म्हणजे त्याचे जरी दैनंदिन व्यवहार चालू असले तरी त्याचं चित्त मात्र त्यामध्ये नसतं. त्याचं चित्त हे अंतर्मुख झालेलं असतं आणि ते आत्म्याच्या ठिकाणी उपशांत झालेलं असतं. आत्म्याच्या ठिकाणी त्याचं चित्त लीन झालेलं असतं. तो फक्त सवयीनं सगळे व्यवहार बाह्य जगातले करत असतो, परंतु त्याचं चित्त मात्र आत्म्याच्या ठिकाणी लीन झालेलं असतं किंवा आत्म्याच्या ठिकाणी उपशांत झालेलं असतं. बाहेरच्या पदार्थांचा त्याच्या दृष्टीनं अभाव झालेला असतो. म्हणजे जसं एखादा झोपाळू माणूस असतो, तो झोपेत असल्यासारखं किंवा तंद्रीत असल्यासारखं तो माणूस सगळे जगाचे व्यवहार करीत असतो, परंतु अशी याची अवस्था असते योगाची. परंतु ही झोपही नाही, कारण त्यामध्ये भास नसतात. झोपेमध्ये माणसाला भास होतात, परंतु ही झोपही नाही, कारण त्यामध्ये भास नसतात. आणि ती समाधी सुद्धा नाहीये, कारण त्याला जगाचं भान असतं. समाधी अवस्थेत काय होतं, जेव्हा योगी समाधी अवस्थेमध्ये जातो त्यावेळी त्याला जगाचं सुद्धा भान नसतं. तो पूर्णपणे आत्म्यामध्ये एकरूप झालेला असतो. परंतु ही जी पदार्थाभाविनी अवस्था आहे त्याच्यामध्ये त्याचे दैनंदिन व्यवहार चालू असतात, फक्त त्याचं चित्त त्या व्यवहारामध्ये नसतं. त्याचं चित्त हे आत्म्याच्या ठिकाणी उपशांत झालेलं असतं. मग ही झोपेची अवस्था आहे का? नाही, ही झोप नाही, कारण त्यामध्ये भास नसतात. आणि ही समाधी सुद्धा नाहीये, कारण त्याला त्या ह्याच्यामध्ये त्या अवस्थेमध्ये जगाचं भान असतं. अशा प्रकारे जीवनमुक्त पुरुष हा सदैव ब्रह्माकारतेने राहत असल्यामुळे त्याची बुद्धी ही बाह्य अर्थातून मुक्त झालेली असते आणि त्या मुलाप्रमाणे तो इतरांच्या प्रेरणेनं भोग्य पदार्थांचा उपभोग घेत असतो. म्हणजे असंसक्ती ही जीवनमुक्ताची जागृत अवस्था आहे आणि पदार्थाभाविनी ही जीवनमुक्त अवस्था आहे योगाची. कळतंय? हे मॅडम पदार्थाभाविनी. मॅडम हा. हे जे आपण बोला. हे या चित्त हे आत्म्याच्या ठिकाणी लीन किंवा प्रशांत झालेले असते, हा. यामध्ये जी, भास आणि समाधी हा जो जरा विषय होता तो थोडा परत परत सांगा बरं. हा. आता झोपाळू माणसाप्रमाणे योगी सर्व जगत व्यवहार करत असतो. पण असं वाटेल की झोपाळू माणसाप्रमाणे मग तो झोपेत असतो का? तर नाही, तो झोपत नाही, झोपेत नसतो, कारण त्याला भास होत नसतात. तो खरोखर ते व्यवहार पार पाडत असतो. मग ती समाधी अवस्था आहे का? तर नाही, ती समाधी अवस्था सुद्धा नसते, कारण त्याला जगाचं भान असतं. समाधी अवस्थेत बाहेरच्या जगाचं अजिबात भान नसतं, परंतु या अवस्थेमध्ये योग्याला जगाचं भान असतं, म्हणून ती समाधी अवस्था सुद्धा म्हणता येत नाही. पण ती मग याला काय म्हणायचं, तर ही जीवनमुक्त अवस्था असते. जीवनमुक्त अवस्थेमध्ये काय असतं? जीवनमुक्त अवस्थेमध्ये पुरुष हा सदैव ब्रह्माकारतेने राहत असतो. म्हणजे तो सदैव त्याचं चित्त हे आत्म्याच्या ठिकाणी असतं. त्याची बुद्धी ही बाहेरच्या जगातनं निवृत्त झालेली असते, बाहेरच्या विषयांमधनं निवृत्त झालेली असते किंवा मुक्त झालेली असते, आणि तो
तान्ह्या मुलाप्रमाणे इतरांच्या प्रेरणेने भोग्य पदार्थांचा उपभोग घेत असतो. म्हणजे एखादं जे लहान तान्हं बाळ जे असतं ते काय करतं, त्याला तुम्ही खायला द्याल तेव्हा ते खातं, त्याला पाणी प्यायला द्याल तेव्हा ते पाणी पितं, त्याला तुम्ही बेडवर नेऊन झोपवाल तेव्हा ते झोपतं, त्याला उठवाल तेव्हा उठणार, बसवाल तेव्हा बसणार. असं जे दुसऱ्यांच्या प्रेरणेनं सगळं काही तान्हं बाळ जे करत असतं, त्याप्रमाणे हा जीवनमुक्त माणूस इतरांच्या प्रेरणेनं भोग्य पदार्थांचा भोग घेत असतो. परंतु त्याचं स्वतःचं चित्त मात्र बाह्य विषयांपासून निवृत्त झालेलं असतं आणि आत्म्याच्या ठिकाणी हे लीन झालेलं असतं. लक्षात आलं? हो, आलं ही आलं. जीवन ही जीवनमुक्त अवस्था आहे. आता पुढची जी भूमिका आहे, 7वी भूमिका शेवटची, ती आहे तुर्यगा. तुर्यगा अवस्थेमध्ये काय होतं, जसं जसं योग साधना करत 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 एक एक भूमिका पार करतो योगी, प्रगती करतो स्वतःची, तसं तसं तो शेवटच्या तुर्यगा अवस्थेत पोहोचतो. तुर्यगा अवस्था म्हणजे जीवनमुक्तातील सुषुप्ती अवस्था आहे. पदार्थभाविनी ही जीवनमुक्त अवस्था आहे, परंतु त्यात त्याला जगाचं भान असतं. आणि तुर्यगा अवस्था ही जीवनमुक्तातील सुषुप्त अवस्था असते, म्हणजे यामध्ये त्याला जगाचं भान सुद्धा राहत नाही. या भूमिकेमध्ये पोचलेल्या योगाचं स्वतः किंवा परतः व्युत्थानच होत नाही. म्हणजे पदार्थभाविनी अवस्थेमध्ये, जीवनमुक्त अवस्थेमध्ये तो इतरांच्या प्रेरणेनं भोग्य पदार्थांचा भोग घेत असतो. पण तुर्यगा अवस्थेमध्ये तो स्वतःच्या प्रेरणेनं पण नाही आणि इतरांच्या प्रेरणेनं सुद्धा तो कुठलंही कर्म करत नाही. म्हणजेच या भूमिकेमध्ये योगाचं स्वतः किंवा परतः म्हणजे इतरांच्या प्रेरणेनं व्युत्थानच होत नाही. व्युत्थान अवस्था. व्युत्थान अवस्था म्हणजे काय माहितीये का? आता उठणे, तुम्ही जागृत होणे. व्युत्थान अवस्था हो, उठणे, जागृत होणे. म्हणजे व्यावहारिक अवस्था. जेव्हा योगी साधना करत असतो तेव्हा तो योग साधनेमध्ये असतो, म्हणजे समाधी अवस्थेमध्ये असतो. आणि ज्यावेळी तो बाह्य जगातले व्यवहार करत असतो, दैनंदिन व्यवहार करत असतो, त्यावेळी ती त्याची व्युत्थान अवस्था असते. पण तुर्यगा अवस्थेमध्ये स्वतःच्या पण प्रेरणेनं किंवा इतरांच्या प्रेरणेनं सुद्धा त्याचं व्युत्थानच होत नाही. म्हणजे त्याला जगाचं भान राहत नाही, जगातले इतर व्यवहार त्याचे पूर्णपणे बंद होतात. त्याचे देह व्यवहार चाललेले असतात, पण ते ईश्वर प्रेरित प्राणवायूने चाललेले असतात. म्हणजे देह व्यवहार म्हणजे काय, तर श्वास घेणं, श्वास सोडणं, हे ह्या ज्या अवस्था आहेत, किंवा हृदयाची दडदड, किंवा हातपाय हलवणं, किंवा काही विचार करणं, हे जे आहेत व्यवहार, देह व्यवहार, ते ईश्वर प्रेरित प्राणवायूमुळे चाललेले असतात, प्राणवायूने चाललेले असतात. पण त्या व्यवहाराशी त्याच्या चित्ताचा कणभरही संबंध नसतो. ते ईश्वर प्रेरणेनं सगळे व्यवहार, देहाचे व्यवहार चालू असतात, पण त्याचं चित्त त्या ठिकाणी असत नाही. तर अशा आत्मज्ञानी योग्याला लोकांच्या समीप वावरणाऱ्या आपल्या शरीराचं स्मरण नसतं. म्हणजे त्याचं शरीरातले व्यवहार सगळे चालू असतात, पण त्याचं चित्त मात्र आत्म्याच्या ठिकाणी लीन झालेलं असतं. त्यामुळे त्याला स्वतःच्या शरीराचं स्मरण नसतं किंवा स्वतःच्या शरीराचं भान नसतं. ईश्वराने या जीवनमुक्ताच्या शरीरामध्ये नियुक्त केलेला जो काही प्राणवायू आहे, तो प्राणवायू योगाच्या प्रयत्न वाचूनच त्याचे देह व्यवहार जे आहेत ते घडवून आणत असतो. म्हणजे ईश्वर प्रेरणेनं प्राणवायू शरीरात जाणं, बाहेर येणं, हे सगळं चालू असतं. आणि त्या प्राणवायूच्या प्रेरणेमुळेच त्याच्या शरीरातले देह व्यवहार हे चालू असतात, त्याच्या स्वतःच्या प्रयत्नाशिवाय. आणि हा असा जो सिद्ध पुरुष आहे, या सिद्ध पुरुषाला त्याचं शरीराचं भान नसतं. म्हणजे शरीर बसलेलं आहे का उभा आहे का झोपलेलं आहे, याचं काहीही भान असत नाही. कारण त्याचं जे चित्त आहे ते देहाकडं नाहीच आहे. देहाच्या म्हणजे जो स्थूल देह आहे, भौतिक देह जो आहे, त्याच्यातून ते निवृत्त झालेलं आहे. आणि चित्त हे ब्रह्माकार झालेलं असतं. ब्रह्माकार म्हणजे ते पूर्णपणे आत्म्याचाच आकार घेतं.
म्हणजे चित्त आणि आत्मा हे एकच होतात. ब्रह्म म्हणजे काय तर आत्मा, आणि ब्रह्माकार म्हणजे चित्त हे आत्म्याचाच ब्रह्माचाच आकार घेतं, ब्रह्माकार होतं. म्हणजे त्याचं चित्त आणि आत्मा हे दोन्ही एकरूप झालेले असतात, ते वेगळे वेगळे राहतच नाहीत. आणि या अवस्थेला जीवनमुक्तातील भूमिका म्हणायचे ते केवळ लोकदृष्टीने, म्हणजे बाहेरच्या लोकांच्या दृष्टीनं तो जीवनमुक्त असतो, परंतु त्या सिद्ध पुरुषाच्या दृष्टीनं मात्र तो पूर्ण विदेहमुक्त असतो, कारण तो देहातून सुद्धा निवृत्त झालेला असतो आणि ती विदेहमुक्त अवस्था असते. आणि याच विदेहमुक्त अवस्थेला योगाची तुर्यगा अवस्था किंवा कैवल्य अवस्था असं म्हटलं जातं. ही तुर्यगा अवस्था म्हणजे कैवल्य अवस्था किंवा मोक्षावस्थाच असते. तर अशा या 7 भूमिकांमधून योगी जात असतो, हे महर्षी वसिष्ठ श्रीरामांना सांगतायत. आता याच्यावर नेहमी प्रश्न येतो परीक्षेमध्ये की सप्तयोग भूमिका स्पष्ट करा किंवा सप्तयोग भूमिकांचं वर्णन करा, हा नेहमी येणारा प्रश्न आहे. त्यामुळं ह्या सगळ्या भूमिका व्यवस्थित समजून घ्या आणि हे चांगलं करून ठेवा अभ्यासाचा. आता यामध्ये कुणाला काही शंका आहे का? एखादी भूमिका समजली नाही किंवा काय? आहे का शंका कुणाला काही? नाहीतर मग आपण पुढे जाऊ. ठीक आहे. हो ठीक, आता पुढे. हा जो हा निर्वाण प्रकरणातला हा जो 126वा सर्ग आहे, याच्यामध्ये महर्षी वसिष्ठांनी 2 विषयांबद्दल सांगितलेलं आहे, 2 विषय वर्णन केलेले आहेत. त्यातला एक विषय म्हणजे सप्तयोग भूमिका, जो आपण आता बघितला. आणि दुसरा एक विषय त्यांनी सांगितलेला आहे, तो म्हणजे आसक्तीची मत्त हत्ती, किंवा त्यालाच सांसारिक समरभूमी असं सुद्धा म्हणतात, किंवा त्यालाच आपण तृष्णा असं सुद्धा म्हणू शकतो. जेव्हा श्रीराम हे वसिष्ठांना हे प्रश्न शब्द, विचारतात, मॅडम हे शब्द जरा परत सांगा. सांसारिक समरभूमी, साप्ताहिक समरभूमी, सांसारिक समरभूमी, सांसारिक समरभूमी, समरभूमी. हा, किंवा त्यालाच दुसरं त्यालाच दुसरं नाव आहे आसक्तीची मत्त हत्तीण. आसक्तीची मत्त हत्तीण म्हणजे मस्त. आसक्ती हा, जी आहे त्या हो आसक्तीलाच मत्त हत्तीण असं म्हटलेलं आहे. हो, मत. आसक्तीची मत्त हत्तीण, हा, किंवा त्यालाच मत. तृष्णा असं पण आपण म्हणू शकतो, तृष्णा. कृष्ण. तर हे तिन्ही एकच शब्द आहेत. या तिन्ही पैकी काहीही जरी आलं टिपाल्यामध्ये तरी तेच लिहायचंय. काही वेळा सांसारिक समरभूमी असं येतं, किंवा काही वेळा तृष्णा येतं, काही वेळा आसक्तीची मत्त हत्तीण असं पण प्रश्न येतो. तर ते तिन्ही एकच आहे. तर श्रीराम प्रश्न विचारतात वसिष्ठांना की आपण सांगता ती मत्त हत्तीण कोण आहे? ती काय करते मत्त हत्तीण? तिला तिला कसं संपवायचं? ती मत्त हत्तीण आहे याचा अर्थ असा आहे की ती नासधूस करणार, म्हणून तर तिला मत्त म्हटलेलं आहे ना. तर मग ती काय हो. करते? तिला तिला मारायला पाहिजे. मग तर मग तिला कसं मारलं जातं? आणि ती सांसारिक समरभूमी म्हणजे काय, तर कोणती आहे संसाराची समरभूमी, असं श्रीराम प्रश्न विचारतात. तर वसिष्ठ उत्तर देतात की हे राघवा, हे मला पाहिजे, ते मला पाहिजे, हे मला असावं, ते मला असावं, अशा स्वरूपाची जी काही आपल्या मनामध्ये सतत इच्छा असते, किंवा आपल्या वस्तूंबद्दल आपल्याला जी आसक्ती असते, किंवा कितीही मिळालं तरी आणखी पाहिजे, आणखी पाहिजे, आणखी पाहिजे, ही जी काही तृष्णा आहे प्रत्येक जीवात्म्याच्या ठिकाणी, तर तीच मत्त हत्तीण आहे. या आसक्तीला किंवा या तृष्णेलाच मत्त हत्तीण असं म्हटलेलं आहे. ती मत्त हत्तीण कशी आहे? ही तृष्णा किंवा जी आसक्ती आहे ती कशी आहे? तर ती अत्यंत मदोन्मत्त आहे. ती जी हत्तीण आहे ती अत्यंत मदोन्मत्त आहे, म्हणजे आपली तृष्णा कधी संपतच नाही. एक सायकल मिळाली की असं वाटतं नाही, टू व्हीलर पाहिजे. टू व्हीलर मिळालं की मग फोर व्हीलर पाहिजे. मग फोर व्हीलर मिळाली की अजून चांगली फोर व्हीलर पाहिजे. मारुती घेतली की म्हणायचं नको आता मारुती नको, आता मर्सिडीज पाहिजे.
अशी जी आपली सतत जी इच्छा जी आहे किंवा तृष्णा जी आहे ती सतत वाढतच जाते, ती कधी कमी होतच नाही. म्हणून त्या मत्त हत्तीणी ती जी तृष्णा आहे ती मत्त हत्तीणी सारखी मदोन्मत्त आहे. आणखी कशी आहे तर ती मृदू आणि मंद मंद संचार करते. म्हणजे काय आहे, ती हळूहळू हळू आपल्या मनामधल्या इच्छा किंवा आसक्ती ज्या आहेत त्या वाढतच असतात, त्या कधी कमी होत नाही. ती सदैव युद्धकर्मात व्यग्र असते. म्हणजे आपल्या इंद्रियांना जे काही विषयांकडं जे विषयांचं आकर्षण आहे तर ते मिळवण्यासाठी सतत काही ना काही युद्ध हे चालूच असतं. म्हणून ती सदैव युद्ध कर्मामध्ये व्यग्र असते असं म्हटलेलं आहे. ती नेहमी लढण्यास तयार असते. ही जी मत्त हत्तीण आहे आसक्तीची किंवा तृष्णा जी आहे ती नेहमी लढण्यास तयार असते. कारण आपल्याला हवी ती वस्तू मिळवण्यासाठी आपण सतत संघर्ष करत असतो. म्हणून ही मत्त हत्तीण लढण्यास तयार आहे असं म्हटलंय. ती युद्ध पिपासू आहे. आता आपल्याकडे जगामध्ये जी काही युद्ध जी सगळी जी चाललेली आहेत ती त्याचं मूळ कारण ही तृष्णा किंवा आसक्तीच आहे ना. म्हणून ती युद्ध पिपासू आहे असं म्हटलं आहे. या हत्तीणीला 2 दात आहेत. 2 अत्यंत क्रूर दात आहेत आणि त्यामुळे ती फार प्रख्यात झालेली आहे. ते 2 क्रूर दात कोणते आहेत? एक म्हणजे शुभ कर्म आणि दुसरं म्हणजे अशुभ कर्म. शुभ कर्म आणि अशुभ कर्म हे या मत्त हत्तीणीचे 2 दात आहेत. आणि या 2 दातांमुळं किंवा या सगळ्या कर्मांमुळे ती फार प्रसिद्ध झालेली आहे. ही हत्तीण कुठे राहते तर शरीर रूपी अरण्यामध्ये राहते. शरीराला अरण्याची उपमा दिलेली आहे वसिष्ठांनी. तर ही जी मत्त हत्तीण आहे ती शरीर रूपी अरण्यामध्ये राहते. आणि काय करते या शरीर रूपी अरण्यामध्ये तर शोक, मोह, दैन्य, धावपळ असे अनेक प्रकारचे विलास ही हत्तीण करत असते. आता या हत्तीणीला मुलं सुद्धा आहेत, पोरं पण आहेत. तर ती मुलं कोण आहेत हत्तीणीची, या मत्त हत्तीणीची? तर जी आपली जी इंद्रिय आहेत, किती इंद्रिय आहेत एकूण आपल्यामध्ये? 10. 10 10. 10 इंद्रिय आणि 11 मन. एकूण 11 इंद्रिय आहेत, एकादश इंद्रिय. सत्वगुणापासून एकूण एकादश इंद्रिय निर्माण होतात. तर ही जी इंद्रिय आहेत ती इंद्रिय सुद्धा मत्त असतात. इंद्रिय सतत त्यांची हाव ही वाढतच असते, सतत ते त्यांची आसक्ती तृष्णा ही वाढतच असते. म्हणून या इंद्रियांना मत्त इंद्रिय असं म्हटलेलं आहे. आणि ही जी मत्त इंद्रिय आहेत ही मत्त इंद्रिय ही या मत्त हत्तीणीची पोरं आहेत. आणि रसना हे तिचं सगळ्यात सुंदर साधन आहे. रसना म्हणजे जीभ. सगळी इंद्रिय जसं वय होईल तशी हळूहळू हळूहळू त्यांची विषयासक्ती ही काही प्रमाणात का होईना कमी कमी होत जाते. म्हणजे कानानं ऐकायला यायचं कमी येतं, त्यामुळं ते कानाचे जे काही विषय आहेत त्याची आसक्ती कमी व्हायला लागते. डोळ्यानं दिसायचं बंद होतं, हळूहळू कमी व्हायला लागतं. त्यामुळे डोळ्याचे जे विषय आहेत त्याची आसक्ती हळूहळू कमी व्हायला लागते. परंतु असं सगळ्या इंद्रियांची आसक्ती हळूहळू काही प्रमाणात का होईना वय वाढेल तसं कमी होतं. पण जीभ जी आहे ना, जीभ डेंजर आहे. ती तिची आसक्ती कधीच कमी होत नाही. तुम्ही बघा कितीही वय झालेलं असू दे, त्याला अजून वेगवेगळ्या चवीचे छान छान स्वादिष्ट पदार्थ खायची इच्छा ही असतेच. आणि शिवाय गप्प कोणी बसत नाही, काही ना काही बोलतच राहणार. म्हणून रसना किंवा जीभ जी आहे हे तिचं सुंदर साधन आहे असं म्हटलंय. त्यानंतर ती कुठे लपून राहते? ती शरीररूपी अरण्यात संचार करत असते. कुठे बसते तर मनोरूपी अरण्यामध्ये ती लपून राहिलेली असते. मन जे आहे आपलं, मनोरूपी अरण्यात ती लपून राहिलेली असते. आणि वासना समूह हा तिचा सर्वत्र पसरणारा मद आहे. आता हत्ती म्हणलं की त्याचा मद किंवा त्याच्या गंडस्थळाचा जो गंध आहे तो सगळीकडे पसरत असतो. तर आता या मत्त हत्तीणीचा जो मद आहे किंवा गंध आहे तो म्हणजे काय आहे तर वासना समूह.
वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या वासना शरीराद्वारे व्यक्त केल्या जातात किंवा शरीरामध्ये असतात, मनामध्ये असतात, तर या वासनांचा जो समूह आहे हा या मत्त हत्तीणीचा सर्वत्र पसरणारा मद आहे असं म्हटलेलं आहे. आणि संसार संसार दृष्टी या तिच्या समरभूमी आहेत. हा जो सगळा संसार आहे तो संसार म्हणजेच तिची समरभूमी आहे. समरभूमी म्हणजे युद्धभूमी. माणसाच्या ज्या काही आसक्ती आहे, तृष्णा आहे, वासना ज्या आहेत आणि त्या सगळ्या पूर्ण करण्यासाठी माणूस जो काही या संसारामध्ये संघर्ष करत असतो, तर हा जो संसार आहे, हे जे जग आहे, हे तिची त्या मत्तात्रेणीची समरभूमी आहे असं इथं म्हटलेलं आहे. तर अशी ही मत्त हत्तीण आहे. आता याच्या पुढचं जे आहे ते आपण उद्या बघूया, कारण नाहीतर ते अर्धवट राहील. मत्त हत्तीणीबद्दल समजलं का? हो, समजलं समजलं. हा. तर वासना किंवा तृष्णा जी आहे तिलाच वसिष्ठांनी मत्त हत्तीण असं म्हटलेलं आहे आणि मत्त हत्तीणीची उपमा तिला दिलेली आहे. आणि सांसारिक समरभूमी म्हणजे हे सगळं जग, ज्या जगामध्ये अनेक बाह्य विषय आहेत, चित्त त्याच्याकडे सतत आकर्षित होत असतं आणि त्या विषयांचा उपभोग घेण्याची जी तृष्णा आहे, ते विषय मिळवण्याची जी इच्छा आहे, तिलाच मत्त हत्तीण म्हटलेलं आहे. आणि ते मिळवण्यासाठी आपण या संसारामध्ये सतत संघर्ष करत असतो. तर ह्या संसारालाच सांसारिक समरभूमी असं म्हटलेलं आहे, जिथं ही मत्त हत्तीण युद्ध कर्मात सतत व्यग्र असते. ठीक आहे, होय. लक्षात आलं का? हा, म्हणजे मत्त हत्तीण ही अत्यंत कशी आहे? मदोन्मत्त आहे. ती मृदू आणि मंद मंद संचार करते. ती सदैव युद्ध कर्मात व्यग्र असते. ती नेहमी लढण्यास तयार असते. युद्ध पिपासू आहे ती. तिचे 2 क्रूर दात आहेत आणि त्या 2 क्रूर मोठ्या दातांनी ती खूप प्रसिद्ध झालेली आहे. ती 2 मोठे दात कोणते आहेत? तर एक म्हणजे शुभ कर्म, दुसरा दात म्हणजे अशुभ कर्म. हे 2 दात आहेत. नंतर शरीर रूपी अरण्यामध्ये ही मत्त हत्तीण राहते, संचार करते आणि शोक, मोह, दैन्य, धावपळ इत्यादी नाना प्रकारचे विलास किंवा नाना प्रकारच्या लीला ती करत असते. आणि मत्त इंद्रिय, आपली जी एकादश इंद्रिय आहेत, सतत विषयांमागं धावत असतात. ती मत्त इंद्रिय ही तिची मुलं आहेत, पोरं आहेत. आणि रसना किंवा जीभ हे तिचं सुंदर असं साधन आहे. आणि ती लपून यामध्ये कुठे बघते? हा, मॅडम, यामध्ये शुभ कर्म आणि अशुभ कर्म हे 2 दात जे म्हणताव, हा, मग हे शुभ कर्म हे दात काय, म्हणजे तो तर शुभ आहे, मग या मत्त नाही, हत्तीनेपासून शुभ घडतं का? मत्त हत्तीणीचे 2 दात आहेत. शुभ कर्म पण करतोच ना आपण. बर. ही जी तृष्णा आहे ना, या हा, तृष्णेला त्यांनी हत्तीणीचं, मत्त हत्तीणीचं उपमा दिलेली आहे वसिष्ठांनी. तुला मग रूपक आता जी दिलेलं आहे. तृष्णा आहे, होय. हा, ही जी तृष्णा आहे, आता तृष्णा सगळ्यांनाच आहे की नाही? तुम्हाला आहे, मला आहे, सगळ्यांनाच आहे. पण आपल्याला जरी तृष्णा असली, आसक्ती असली, तरी आपण काय सगळी वाईटच कर्म करतोय का? नाही, आपण चांगली कर्म पण करतो, वाईट कर्म पण करतो. दोन्ही कर्म आपल्या हातून घडतायत ना. म्हणून शुभ कर्म आणि अशुभ कर्म हे या तृष्णेचे 2 दात आहेत असं म्हटलेलं आहे. मग ही तृष्णा जोपर्यंत शुभ आहे हा, तोपर्यंत काही त्याला वेगळं नाव आहे का? अशुभ झाली म्हणजे नाही, ते तृष्णा झाली. नाही. अशुभ अशुभ कर्म आणि मॅडम शुभ त्यांना कर्म दोन्ही करतात. एकाच वेळी त्यांना आपण असं शुभ आणि अशुभ अशी दोन्ही कर्म पण करत असतो. म्हणजे समजा तुम्ही झाडाला पाणी घातलं, झाडाला पाणी घातलं हे झाडासाठी शुभ कर्म झालं. पण झाडाला पाणी घालताना त्या झाडाच्या आळ्यामध्ये असणाऱ्या किड्या मुंग्या त्या पाण्यात बुडून मरणार आहेत. मग त्यांच्यासाठी हे अशुभ कर्म आहे. म्हणजे एकाच वेळी आपण शुभ आणि अशुभ दोन्ही कर्म करतोय ना. त्यामुळं आपल्यातून जरी आपण आपल्यामध्ये आसक्ती असली, तृष्णा असली माणसाच्या ठिकाणी, तरी माणूस दोन्ही प्रकारची कर्म करत असतो. म्हणून त्या मत्त हत्तीणीचे 2 दात, शुभ कर्म आणि अशुभ कर्म असे 2 दात आहेत असं त्यांनी सांगितलं. ठीक ठीक ठीक. समजतंय का? होय. लक्षात आलं? हा.
कारण कुठलाच माणूस सगळी अशुभ कर्म करत नाही किंवा सगळी शुभ कर्म पण करत नाही. दोन्ही प्रकारची कर्म प्रत्येक माणसाच्या हातून होत असतात. आता मी जे उदाहरण सांगितलं त्या उदाहरणात तर कर्म एकच आहे, ते शुभ पण आहे आणि अशुभ पण आहे. झाडाला पाणी घालणे हे शुभ कर्म पण आहे आणि अशुभ कर्म पण आहे. का? तर झाडाला पाणी घालताना झाडाचं पोषण होतंय, त्यामुळे झाडासाठी ते शुभ कर्म आहे. पण झाडाला पाणी घालताना खाली त्या झाडाच्या बुंद्यामध्ये अनेक कीटक आहेत, ते कीटक पाण्यात बुडून मरणार आहेत, मग त्यांच्या दृष्टीने हे अशुभ कर्म आहे. म्हणजे कित्येक कर्म आपण मिश्र करत असतो, की जे शुभ पण असतं आणि अशुभ पण असतं. म्हणून ते मत्त हत्तीणीचे 2 दात शुभ आणि अशुभ असे 2 आहेत, असं त्यांनी म्हटलेलं आहे. ठीक आहे. कळलं? हा. आणि मनोरूपी अरण्यात ती लपून राहिलेली आहे. कारण सगळ्या वासना या तृष्णा या कुठे निर्माण होतात? मनामध्ये निर्माण होतात ना. आणि हा जो सगळ्या वासना ज्या निर्माण होत आहेत, ज्या इच्छा सतत निर्माण होत आहेत, जी आसक्ती आहे, हा जो वासना समूह आहे हा तिचा सर्वत्र पसरणारा मद आहे. कारण अनेक पदार्थांची इच्छा किंवा आसक्ती आपल्याला असते. आणि संसार दृष्टी राहते, शरीर रूपी अरण्यामध्ये हा राहते राहते आणि आणि मन म्हणून रूपी लपून राहते. लपून राहते. हा. म्हणजे शरीर रूपी अरण्यात ती सगळीकडे फिरते ना, संचार करते, पण कुठंतरी एका ठिकाणी ती लपून बसते. ती लपून कुठं बसते? तर मनामध्ये. याचा अर्थ काय आहे की आपल्या शरीरामध्ये आहेत ना सगळी इंद्रिय, म्हणजे ह्या आणि ती तृष्णा सगळी ह्या तृष्णा मनामध्ये लपून राहतात थोडक्यात. ठीक आहे. ठीक संसार आहे. दृष्टी, हा ठीक, संसार दृष्टी ही तिची समरभूमी आहे. संसार दृष्टी म्हणजे काय? या संसारामध्येच आपण सर्व काही कर्म करतोय आणि जे काही आपले जे विषय आहेत इंद्रियांचे ते सगळे या संसारामध्येच आहेत ना. संसार म्हणजे काय? हे सगळं जग, बाह्य जग, बाह्य सृष्टी, त्याला संसार म्हटलेला आहे. आणि आपली त्याच्याकडे बघण्याची जी दृष्टी आहे त्याला संसार दृष्टी म्हटलंय. आणि ही संसार दृष्टी हीच त्या मत्ताची समरभूमी आहे किंवा युद्धभूमी आहे. समरभूमी म्हणजे युद्धभूमी. ठीक आहे. ठीक. आता पुढचा टॉपिक आपण उद्या बघूया. म्हणजे या हत्तीणीमुळं काय काय होतं, परिणाम त्याचे काय होतात आणि त्या हत्तीला कसं मारायचं हे आपण उद्या बघू. आपण थांबूया इथे. ठीक आहे. हो, जय श्रीराम.